जय श्रीराम। आज मी कुळकजा इथे असलेला सीतामातेचा डोंगर तिथे गेलो होतो। छान, एकदम छान प्रसन्न वातावरण आहे। गर्दी फार कमी असते, जास्त प्रचलित हे मंदिर नाहीये। तर हे सीतामातेचं मंदिर माण तालुक्यात कसं किंवा गोंदवल्यापासून 25 किलोमीटर अंतरावरती कसं, तर त्याचा इतिहास असा आहे, ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सीतामातेचा त्याग केला होता त्यावेळेस लक्ष्मणाने या दंडकारण्य आश्रमामध्ये त्यांना आणून सोडलं होतं। हाच तो दंडकारण्य आश्रम गोंदवल्यापासून बरोबर 25 किलोमीटरवरती आहे। त्यानंतर इथूनच माणगंगा नदीचं उगमस्थान सुरू होतं, म्हणजे जे उगमस्थान माणगंगेचं आहे ते इथूनच आहे। आजूबाजूला शंकराचं पण मंदिर आहे, त्यानंतर अजून 2 मंदिरं आहेत आणि हे पाणी तुम्हाला दिसतंय ते बाणगंगेचं पाणी आहे। आणि ज्यावेळेस पूर्वेकडे जातो त्यावेळेस तुम्हाला माणगंगा दिसते। झाडी खूप आहेत, त्यानंतर जवळपास एक वडाचं झाड आहे, तर ते तर फार मोठं आहे, बरोबर। हा परिसर तुम्ही बघू शकता। या परिसरामध्ये भाविकांची फार कमी गर्दी असते, एकदम शांत वातावरण सध्या आहे आणि याला सीताकुंड म्हणतात। इथून खरं तर माणगंगेचा उगम आहे, इथूनच पाणी माणगंगा नदीत प्रवाहित होतं। धन्यवाद। जय श्रीराम।